नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचे पैसे आलेले आहे, म्हणजेच 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे। तुम्ही इथे पाहू शकता 6/8/2025 रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले आहेत। तुमचे सुद्धा पैसे जमा होतील। आता काही लाडक्या बहिणी म्हणतील आमच्या खात्यात आज पैसे आलेले नाही, तर तुम्ही काळजी करू नका, तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होतील। आदितीताई तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे जर पाहिले तर 1500 रुपये जुलै महिन्याचे जमा होतील। तर कधीपासून जमा होतील तर आजपासून रक्षाबंधनपर्यंत म्हणजेच 9 तारखेपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील। काही जणांना पैसे आले नसतील तर थोड्या दिवस थांबा, म्हणजेच 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख, 9 तारीख, 9 तारखेपर्यंत सर्वच लाडकी बहिणीच्या खात्यात पैसे जमा होईल। अशी ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वच लाडकी बहिणींना शेअर करा। आता पहा, काही लाडक्या बहिणी अशा पण आहेत ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि त्यामुळे त्यांना जुलै महिन्याचे पैसे म्हणजेच 13वे हप्त्याचे पैसे सुद्धा मिळालेले नाही। कारण की बघा, जून महिन्यापासून जवळपास 26 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे। त्यांचा हप्ता बंद करण्यात आलेला नाही, फक्त तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे। ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही त्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याबरोबर जून महिन्याचे पैसे येईल का असा प्रश्न पडलेला आहे। तर पहा, राज्य सरकारच्या माध्यमातून महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे। ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र होत्या अशा महिलांमध्ये ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही तर त्यांची परत स्क्रुटनी सुरू होईल, म्हणजेच कायदेशीर फेर तपासणी सुरू होईल। या फेर तपासणीमध्ये त्या महिला जर पात्र झाले तर अशा महिलांच्या खात्यामध्ये जो हप्ता पेंडिंग राहिला आहे तो हप्ता सुद्धा त्यांना मिळणारच आहे। याचबरोबर येणारे हप्ते सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। आता जी तपासणी आहे, जी चौकशी आहे ती सध्या सुरू आहे। ज्या 26 लाख महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहे त्यामध्ये ज्या महिला विनाकारण अपात्र झालेली आहे अशा महिलांची परत तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती त्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेली आहे। आणि ज्या महिला या स्क्रुटनीमध्ये म्हणजेच फेर तपासणीमध्ये पात्र ठरतील अशा महिलांना जो हप्ता पेंडिंग होता आणि जो येणारा हप्ता आहे तो सुद्धा मिळणार आहे, तर काळजी करण्याची गरज नाही। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा।